मुखेड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत लागली असून भाजपा विरोधात शिवसेना, शिंदे गट व काँग्रेस असा निवडणूक सामना पाहावयास मिळतो आहे। दुसरीकडे काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर दीपाली श्रावण रॅपनवाड हे निवडणूक रिंगणात उभा असून काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमुगरेकर यांनी पुढे सरसावले आहेत। यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा भारत यात्री डॉक्टर श्रावण रॅपनवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष हनुमंतराव नारनाळीकर व कार्यकर्त्यासह सर्वांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील सर्व प्रभागात डोर टू डोर फिरत मतदारांच्या गाठी भेटी घेताना दिसून येत आहेत। पहा टीव्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट। माननीय आपल्या जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी चव्हाण, हनुमंत पाटील बेटमोगरेकर आणि माझे पती प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांच्या प्रयत्नाने, यांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळालेली आहे। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। तर येणाऱ्या काळामध्ये जर आपण नगराध्यक्ष म्हणून जर विजयी झाला तर या मुखेड शहरासाठी मी एक विजन घेऊन उभे आहोत। मतदान हा संविधानाने दिलेला फार मोठा अधिकार आहे। आम्हाला निश्चितच ही आशा आहे की मतदार त्याचा सदुपयोग करतील आणि त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीला जागृत राहून ते त्यांनी त्यांचा चांगला पॉवर यूज करून आम्हाला विजय निश्चित मिळवतील। आणि जर आम्ही विजयी झालो या सगळ्या प्रयत्नातून तर मुखेड नगरपालिकेतील हद्दीत येणाऱ्या सर्व नागरिकांना ज्या बेसिक नीड आजपर्यंत मिळालेल्या नाहीयेत, आता आम्ही प्रचार करताना बघतोय की नाल्यांची काय अवस्था आहे, रस्त्यांची काय अवस्था आहे, जागोजागी रोडवरचे लाईट्स नाहीयेत, महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था नाहीये, बाहेर गावात जर एखादी महिला आली तर तिला बस स्टँड शिवाय कुठलाही पर्याय नाहीये। ह्या अतिशय मूलभूत गरजा आहेत आणि ते इथे लोकांना आजपर्यंत मिळाले नाहीत। त्यासाठी आम्ही इथे प्रयत्न करणार आहोत। इथे तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की मी इथून पुढे आम्ही ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठी आम्ही बिलकुल कटिबद्ध आहोत। काँग्रेसचे जे मतदार आहेत, हक्काचे जे मतदार आहेत, त्यांच्यावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे। तो काँग्रेसचा मतदार अजूनही आमच्यापासून दूर गेलेला नाहीये, हे आम्हाला प्रचारात दिसून येते। महिलांसाठी असेल ओपन जिम गार्डन आम्ही करण्याचा आमचा विचार आहे आणि जे स्लम एरियाज आहेत, जे मागास भाग आहेत, त्या भागांमध्ये जी बेसिक नीड आहे की आरोग्याची सुविधा, नगरपालिकेकडनं जे कॉर्पोरेशनचे क्लिनिक्स असतात, हॉस्पिटल्स असतात, ते आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करू। छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे नगरपालिकेतल्या लोकांची कामं करण्यासाठी जे हॅरॅसमेंट होतीये, पिळवणूक केली जाते, प्रत्येक गोष्टीसाठी पैशाशिवाय कुठलीही नागरिकांची कामं होत नाहीत, असा प्रकार इथून पुढे होणार नाही। हे एक विजन आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे ऑप्शन मतदारांच्या पुढे मुखेडचे आम्ही दिलेले आहे। आपण काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून वार्डामध्ये प्रचार करीत असताना मतदाराचा काय प्रतिसाद आहे? मतदारांचा अगदी भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि मतदारांना अतिशय आनंद होतोय। जिथे जिथे आम्ही फिरलोय त्यांनी अतिशय काय म्हणतात अगदी वार्म वेलकम आमचं केलेलं आहे। शेवटी आपण मतदाराला काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना एकच आवाहन करीन की क्षणिक आमिषांना बळी पडून तुम्ही नंतरच्या येणाऱ्या पुढच्या भविष्यातल्या 5 वर्ष किंवा 10 वर्ष, जसं आता 8 वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत, अशा या अवघड काळामध्ये तुम्ही नंतर पश्चाताप करण्याच्या ऐवजी आता जो तुम्हाला वोटचा पॉवर मिळतोय त्याचा यूज करा आणि काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, हे एक आवाहन करते।